सकाळी उठल्यावरती परमेश्वर आपल्या हातात एक नवा कोरा चेक ठेवत असतो. त्या चेक वरती किंमत घातलेली असते. 24 तास किंवा 1440 मिनिटं किंवा 86,400 सेकंद. 2 प्रकारची माणसं असतात जगात. त्यापैकी एक प्रकारची माणसं असतात ती त्या चेकचा पुरेपूर फायदा घेत असतात. उपभोग माझ्यासारखे आणि आपल्यासारखे. माझ्यासारखे असं का म्हणू मी अप्पलपोटेपणाने? त्याशिवाय का आपण इथे आज छान रविवार साजरा करायला आलेले आहात? आणि दुसऱ्या प्रकारची माणसं असतात ती त्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ असतात. परमेश्वराने एवढं काहीतरी मौल्यवान आपल्या हातात ठेवलेलं आहे. आयुष्य ढकलत असतात ती. रात्री झोपताना 12 वाजता दिवस संपला की तो चेक आपोआप काळाच्या डस्टबिन मध्ये जमा होतो. सकाळी उठल्यावरती काळ पुन्हा इमाने इतबारे एका प्रामाणिक मित्रासारखा नवा चेक त्यांच्या हातात ठेवतो. पुन्हा त्यांचा. पाडगावकरांची एक सुंदर कविता आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ती ऐकली असेल. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. दुवा देत बसायचं का, दुवा देत हसायचं का, शाप देत बसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. पायामध्ये काटे सरतात हे अगदी खरं असतं आणि वेलीवरती फुलं फुलतात हे काय खोटं असतं. काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. प्याला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि प्याला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. मित्र, इथे प्रत्येक जण आपल्या प्रार्थनाचा प्याला घेऊन जन्माला आलेला आहे आणि नियतीने कोणाचाही प्याला पूर्णपणे भरलेला नाही. इथे नियतीने प्रत्येकाला सुख दिलेली आहे आणि बाय डिफॉल्ट दुःख दिलेली आहे. कुणी असा दावा करू शकणार नाही की मी पूर्णपणे सुखी आहे. प्रत्येक जण काही प्रमाणात सुखी आहे आणि काही प्रमाणात दुःखी आहे. म्हणजे दुःख आहे ती गोंजारत बसायची. प्याला अर्धा रिकामा आहे याचं दुःख करायचं की प्याला अर्धा भरलेला त्याचा आनंद घ्यायचा. प्याला अर्धा भरला सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि प्याला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं का भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत.